नमस्कार मित्रांनो, पंढरपूर रिअल एस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी तुम्हाला अतिशय पंढरपूर शहरातला प्राईम लोकेशनचा प्लॉट दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. ते प्राईम लोकेशन अगदी हक्केच्या अंतरावरती, जसं माझ्या पाठीमागं यात्रा स्टँड म्हणून पंढरपूरचं जे मेन यात्रा स्टँड आहे, तुम्हाला समोर जरा झूम करून दाखवता येईल. अशा प्रकारचं ते यात्रा स्टँड आहे. यात्रा स्टँडचं जे ग्राउंड आहे, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हे आपला प्लॉटिंगचा हा पूर्णपणे प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टच्या आजूबाजूला कुठला परिसर आहे हे अगोदर तुम्हाला सांगतो. जसं की त्या प्रोजेक्टच्या फ्रंट बाजूला जसं हे तिरुपती डेव्हलपर फ्लॅटची स्कीम चालू आहे. एक पूर्णपणे स्कीम संपलेली आहे, लोक राहायला आलेली आहेत आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला दुसरं कन्स्ट्रक्शन चालू आहे. ती तिरुपती कन्स्ट्रक्शनची साईड चालू आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागं हे आपल्या ज्या प्लॉटवर आपण आलेलो आहे ती हे लोकेशन आहे. तर आपण डिटेलमध्ये जाऊन घेऊया. या इथं समोर समोर सांगतो. प्लॉटला येण्यासाठी आतमध्ये जवळपास हा 40 फुटाचा रस्ता आहे. जशी ही माझी गाडी आलेली आतमध्ये, तशा प्रकारचा आतमध्ये येण्यासाठी हा पूर्णपणे 40 फुटाचा रस्ता आहे. हा पूर्णपणे 40 फुटाचा रस्ता पूर्णपणे प्लॉटच्या एंड पर्यंत गेलेला आहे. पाठीमागं हा शेवटपर्यंत हा 40 फुटाचा रस्ता गेलेला आहे आणि ह्या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजची लाईन सुद्धा आहे. या प्लॉटमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ड्रेनेज सुद्धा मिळणार आहे. नगरपालिका शहर हद्द आहे, पंढरपूर शहर हद्द आहे. ह्या पंढरपूर शहर हद्दीमध्ये हे असलेला हा प्लॉट आहे. जवळपास नगरपालिका हद्द आणि यात्रा स्टँड एक्झॅक्टली याच लोकेशनला येतो. आता मी तुम्हाला एक्झॅक्टली प्लॉटचं लोकेशन किंवा प्लॉटची साईज सांगतो. समोर या. तुम्हाला आता एखादा प्लॉटची साईज सांगतो. एक्झॅक्टली हा प्लॉट आहे. जसं की हा प्लॉट आहे, हा 1.25 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा 1.25 गुंठ्याचा प्लॉट आहे. जरा पॉज करा. हा, आता ह्या प्लॉटची साईज तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो. हा जो पोल आहे, त्या पोल पासून त्या पोलपर्यंत जे अंतर आहे, म्हणजे हा 1.25 गुंठ्याचा जो प्लॉट आहे, या प्लॉटची साईज जी आहे, हे अंतर जे आहे, हे अंदाजे 24 ते 25 फूट आहे. 25 बाय अंदाजे 50 अशा पद्धतीचा एक 1.25 गुंठ्याचा प्लॉट आहे. प्लस मायनस कमी जास्त होऊ शकतं. अशा प्रकारचे इथे एक 2 प्लॉट अवेलेबल आहेत. 1.25 गुंठ्याचे 2 प्लॉट, म्हणजे जवळपास 2.5 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. पश्चिममुखी प्लॉट आहे. रस्त्याच्या समोर ह्या प्लॉटच्या समोर एक्झॅक्टली तुम्हाला 40 फुटाचा रस्ता आहे. या प्लॉटला तुम्हाला ड्रेनेज आहे. ड्रेनेजचे तुम्हाला दाखवतो. ड्रेनेजची जे ओपन सिमेंटचे आहे त्या ठिकाणी ड्रेनेज आहे. त्या ठिकाणी ड्रेनेजची झाकणं आहेत. म्हणजे अशापैकी या बाजूने ड्रेनेज आहे. म्हणजे त्या प्लॉटच्या अपोजिट साईडला हे ड्रेनेज या साईडला गेलेलं आहे खाली. आणि एक्झॅक्टली असा जसा प्लॉट आहे तसंच अजून एक 2.5 गुंठ्याचा प्लॉट त्या पलीकडे शिल्लक आहे. त्या घराच्या पाठीमागं तो प्लॉट येतोय. आता ह्या मेन रस्त्यापासून जसा हा आपण मेन रस्ता आला तिथून आपण इकडे खाली आलो. या रस्त्यापासून आतमध्ये आल्यानंतर माझ्या मते 2 नंबर रस्त्याला असं आतमध्ये आल्यानंतर असं पुढे या तुम्ही. असं आतमध्ये आल्यानंतर इथं पण ड्रेनेज अवेलेबल आहे. तुम्ही बघताय इथं तर दोन्ही बाजूला ड्रेनेज अवेलेबल आहे. ह्या साईडला पण ड्रेनेज अवेलेबल आहे, या साईडला पण ड्रेनेज अवेलेबल आहे. अशा प्रकारचा इथं जवळपास एक 10 गुंठ्याचा प्लॉट अवेलेबल आहे. तसं पाहायला गेलं तर 1.25 गुंठ्याचे जवळपास 1 2 3 4 आणि त्या बाजूला 1 2 3 4 अशा प्रकारचे 8 प्लॉट अवेलेबल आहेत. म्हणजे 10 गुंठ्याचा एकत्र घ्यायचं म्हणलं तरी तुम्ही घेऊ शकता आणि 1.25 गुंठ्याचे 4 ह्या बाजूला 4 त्या बाजूला असे पण तुम्ही घेऊ शकता. तसंच अजून पुढे या तुम्हाला दाखवतो. तर जसं पुढे आल्यानंतर तसं याच रस्त्याला पुढच्या बाजूला इथून तो एक 2.5 गुंठ्याचा प्लॉट चालू होतोय. पूर्णपणे अशा पद्धतीनं हा प्लॉट उत्तरमुखी प्लॉट आहे मित्रांनो. हा पूर्णपणे प्लॉट आहे. हा उत्तरमुखी प्लॉट आहे. रस्त्याचा एकदम शेवटचा प्लॉट म्हणलं तरी चालेल असा हा उत्तरमुखी प्लॉट आहे. शेजारी काय भजनी मंडळाचं काय दिंडीवाल्यांचा प्लॉट आहे. त्यामुळे हा प्लॉट सुद्धा लोकेशन खूप छान आहे. दिशा खूप छान आहे. उत्तरमुखी प्लॉट आहे. 2.5 गुंठ्याचा प्लॉट ह्या इथं अवेलेबल आहे. तिथं 10 गुंठ्याचा प्लॉट अवेलेबल आहे आणि मेन रस्त्याला जवळपास 2.5 गुंठ्याचे एक प्लॉट अवेलेबल आहे. अशा पद्धतीनं असे जवळपास हे 10 गुंठे 2.5 गुंठे म्हणजे 15 गुंठेचा प्लॉट इथं अवेलेबल आहेत. कुणाला कशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मला कॉल करा. तुम्हाला अजून माहिती सांगतो लोकेशनसाठी. आपण त्या बिल्डिंगच्या वरती जाऊन आजूबाजूला कसं चालतंय, आजूबाजूला काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. चला, आता आपण एका बिल्डिंग मध्ये जिथं प्लॉटिंग झालेलं आहे त्या बिल्डिंग वरती आपण आलेलो आहे. एक बांधकाम चालू आहे. जसं की तुम्हाला राहण्यासाठी पण ही योग्य जागा, कारण काय आहे हे बांधकाम चालू आहे. जवळपास एक नव्हे तर 2 3 4 5 असे बांधकाम चालू आहे. तसं तुम्हाला लोकेशन दाखवण्यासाठी घेऊन आलोय. जसं माझ्या पाठीमागं यात्रा बस स्टँड आहे. जसं चंद्रभागा यात्रा स्टँडचं तुम्हाला बोर्ड दिसत असेल, जरा झूम करून दाखवलं तर बरं होईल. या बाजूने जे मार्केट यार्डाच्या एक्झॅक्टली समोरच्या बाजूला जे स्टँड आहे बस स्टँड, तेच ते बस स्टँड आहे. त्याच्या एक्झॅक्टली या बाजूला हे ते मोठं टावर दिसतं ते BSNLचं टावर आहे. जे जुनं स्टँड आहे त्याच्या समोरच्या बाजूला ते BSNLचं टावर आहे. तसंच पुढे आलात तर इथे एक पेट्रोल पंप आहे. तसंच पुढे गेलात तर अशा पद्धतीने तो टेंभुर्णीला जाणारा जो रस्ता आहे, टेंभुर्णी मार्गे पुणे, तो अहिल्या ब्रिज त्याला म्हणतात. त्या अहिल्या ब्रिज पासून एक रस्ता या प्लॉटच्या समोरून गेलेला आहे. त्याला DP रस्ता आपण म्हणतो इथं, जो जवळपास 85 फुटाचा आहे, म्हणजे 24 मीटरचा आहे.
ती वाहनं जाताना तुम्हाला दिसतात. तीच ती नदी आहे. नदीवरचा जो ब्रिज आहे, चंद्रभागा जो नदी आहे, त्या नदीवरचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिज पासून असाच पंढरपूरच्या बाहेरून या पद्धतीनं आपल्या ह्या प्लॉटच्या समोरून हे जे गेट दिसतंय, त्या गेटच्या पलीकडून अशा पद्धतीने त्या बिल्डिंगच्या पलीकडे, ते बिल्डिंगच्या अलीकडून असं पलीकडे गेलेलं आहे. जे 11 मजलीची बिल्डिंग आहे त्या रस्त्याला जाऊन मिळालेलं आहे. अशा प्रकारचं हे लोकेशन खूप छान आहे मित्रांनो. पंढरपूर शहर हद्द आहे. इथून मंदिर अंदाजे 1 किलोमीटरच अंदाजे एवढंच असेल. नंतर इथं कैकाडी महाराजांचं मठ आहे, ते पण अर्धा किलोमीटरवरती आहे. यात्रा स्टँड 500 मीटर ते 300, 400, 500 मीटरवरतीच आहे. अशा प्रकारचं हे लोकेशन प्लॉट खूप छान आहे मित्रांनो. आणि तर एक्झॅक्टली मालकाची जी ऑफर आहे, खूप छान ऑफर आहे मित्रांनो. पंढरपूर शहरामध्ये एवढा स्वस्तातला प्लॉट मिळत नाहीये, तरी सुद्धा मालकाची ऑफर तुम्हाला सांगतोय. जवळपास 2200 रुपये म्हणजे 22 लाख रुपये गुंठा याप्रमाणे या मालकाची ऑफर आहे. त्यात पण निगोशिएबल आहे. नक्कीच स्क्रीनवरती माझा नंबर येतोय, त्या नंबरवरती मला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हा प्लॉट आवडला असेल, हे लोकेशन आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो धन्यवाद.